क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कृष्णा एंटरप्राइजेस संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे आणि बीएनडी संघाने आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. बीएनडी के कप्तान ओपनर्स को भेजे. 30 मिनिटांमध्ये 6 षटके पूर्ण करायचे आहेत. कृष्णा एंटरप्राइजेस संघ कर्णधाराने लक्षात घ्यायचा आहे. बीएनडी के कप्तान ओपनर को तुरंत ही भेजना है कारण क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. कृष्णाई एंटरप्राइजेस संघाचं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. सलामीची जोडी मैदानात मार्गस्थ होते. आपणास 30 मिनिटाची वेळ निर्धारित करण्यात आलेली आहे. 6 षटकांचा सामना आहे. बीएनडी संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवर. हा नक्कीच पांडुरंग म्हात्रे साहेब उद्योगपती आहेत आणि त्यांच्या वतीने रसिक प्रेक्षकांना दोन साईडचे जे पॅव्हलियन आहेत त्या ठिकाणी आपण झेल घेता तर नक्कीच त्यांना 500 रुपये बक्षीस त्यांनी लावलेलं आहे. कुक्से में हमारा टेलीकास्ट नहीं पहुंच रहा है, वहां तक पहुंचाए प्लीज, क्योंकि अगला मुकाबला खेलने जा रही है धनेश 11 कुक्से और वकी स्पोर्ट मापोली. हरीश सलामीची जोडी खेळपट्टीवर. बाबा आणि नॉस्ट टाकायला दानिश. हरीश पहिला चेंडू आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू होता. खाली जातो आणि सरळ निघून जातो तो एसटी रक्षकाच्या हातात. निर्धावाच्या रूपात चेंडूची समय. अंडर 19 संघ आहे कृष्णा एंटरप्राइजेस. बिल्कुल. ये जो बाबा हैं ये नाइट राइडर्स तो हमेशा रहे हैं, आपको तो पता है किस तरह बल्लेबाजी करते हैं. मोहरा सही भेजा है, चलता है या नहीं ये देखने वाली बात. हरीश हा चेंडू मात्र थोडासा उजव्या बाहेर होता. चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला, सोडून दिलेला आहे वाईट समजून. मात्र तितका चेंडू बाहेर नव्हता की पंच त्या चेंडूला वाईट डिक्लेअर करतील. प्रमोद दिवेकर फैम टीम है, कृष्णा एंटरप्राइजेस युवा टीम है अंडर 19 की. सामना करे हरीश का बाबा. बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल करते हैं हरीश. यावेळेला चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय. पंच अमित साळवे यांचा इशारा वाईट बॉल. अवंतर धावसंख्येने धावायला सुरुवात होते. धावसंख्या होते 1. आने वाले बल्लेबाजों में मतीन, मुनाफ, साहिबान फक्की, ये 3 जो बैट्समैन है काफी फॉर्म में चल रहे हैं. आरके पाटील स्टँड कडून गोलंदाजी करतोय. हरीश याला मात्र ट्राय केलाय चेंडूला. ब्लॉक होलमध्ये टाकलाय चेंडू आणि मिड विकेटला होते. खराब क्षेत्ररक्षण होतोय. मात्र बॅकअप केलं जात आहे आणि तोपर्यंत मात्र 1 धाव घेण्याची संधी मिळते. खातं उघडण्याची संधी मिळते ती बाबायास. धावसंख्या होते 2. बलाढ्य बी इंडियन संघ आणि कृष्णा एंटरप्राइजेस अंडर 19चा संघ आहे. युवा संघ आहे. युवा खेळाडूंचा संघ आहे. हरीश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. खेळण्यासाठी दानिश. डावखोरा शैलीदार फलंदाज. यावर ड्राईव्ह केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. धावबाची शक्यता आहे. पंचांचा काय इशारा आहे तो बघायचा आहे. तिसऱ्या पंचांकडे पंच अमित साहेब निर्णय सोबत आहेत. पण सेलिब्रेशन ज्याप्रमाणे होत आहे असं वाटतंय की परंतु पंचांचा तिसऱ्या पंचांकडे. बिल्कुल रुपेश सावंत या ठिकाणी तिसरे पंच. मैदान जंग में तलवार का गिरना और क्रिकेट में बल्ले का गिरना दोनों अच्छे शुगुन नहीं है. देखना है, फिर से देखना चाह रहे हैं एम्पायर्स. एक बार फिर से स्लो मोशन में देखने की मांग की है वहां पर. और
देखना है क्या कुछ हुआ है। लाल बत्ती जलती हुई, दानिश आउट। बड़ा झटका लगता हुआ। कहा था मैंने गवली सर के मैदान जंग में आपके हाथ से तलवार गिर जाए और क्रिकेट में बल्ला गिर जाए, ये दोनों जो शुगुन है ये अच्छे नहीं होते। सुरुवात चांगली झालेली आणि या ठिकाणी शुभेच्छा येतात कैलाश नाईक, योगेश नाईक, जयेश नाईक, पवन नाईक, रंगनाथ तरे, महेश पाटील, राजेश मोरे, कृष्णा एंटरप्राइज संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत। पहिल्या षटकामध्ये ऑल इज वेल, तर पहिला फलंदाज भास झालेला आहे आणि धावसंख्या आहे ती 2। ह्यूमन राइट के वाइस प्रेसिडेंट महाराष्ट्र फराज खानवाल ने बी इंडियन को ऑल द बेस्ट कहा है मापोली से। साहेबान फक्की येतोय, नॉन स्टॅकेनला उभा आहे। साहेबान फक्की असा आहे की संकट मोचक याला संबोधलं जातं, मग गोलंदाजी असो फलंदाजी असो नेहमीच संकटातून संघाला बाहेर काढण्यामध्ये एक बात कहूंगा, बाबा बहुत ही खतरनाक बैट्समैन है। याला फोलटा चेंडू आणि भिरकावून दिलेला आहे डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर। 6 धावांसाठी षटकार। मैंने पहले ही कहा था बाबा को जो ऊपर भेजा है, आप उनके बारे में सिर्फ इतना कहूंगा कि वो नाइट राइडर्स ज्यादा है, रात में अच्छी बल्लेबाजी करते हैं। ये देखिए क्या खूबसूरती के साथ स्टीव वॉ के अंदाज में या रॉस टेलर के अंदाज में खेला था गेंद को 6 रनों के लिए। अब हमारे मोबाइल फोन ऑफलाइन है, जा रहे हैं, आपको मैसेज करना है तो शाहिद खान के इस पर कीजिए। षटकार आणि धावसंख्या वेगाने वाढते। धावसंख्या होते 8। एक बाद 8। पहिला फलंदाज धावबाज झाला होता, दानिश धावबाज झाला होता, त्यानंतर साहेबान फकी खेळण्यासाठी आलेला आहे। मात्र खातं ओढायचं आहे, पण चेंडूची माग केलेली आहे, चेंडूच्या आकारामध्ये थोडीशी खराब आलेली आहे। हरेश पुन्हा एकदा आर.के. पाटील स्टँड कडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होतोय। याला मात्र पुन्हा एकदा फुलटा चेंडू आहे, निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती होते। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात कृष्णा एंटरप्राइज संघाची, कारण षटकार जरी लागली असला तरी मग फक्त 8 धावा आणि एक फलंदाज बाद केलेला आहे। एक ओवर की समाप्ति के बाद 8 रन बने बी इंडियन के। ये देखिए आज दर्शकों की तादाद बढ़ चुकी है। ये तीसरा मुकाबला बी इंडियन खेल रही है और बी इंडियन जब भी खेलती है यहाँ पर क्राउड बढ़ जाता है। ये साफ जताता है बी इंडियन, क्योंकि भादौड़ में भी बी इंडियन के बहुत ज्यादा सपोर्टर्स हैं। आज दोस्तों 17 अप्रैल है। आज के दिन जतिन प्रांच पे भारत के ओडीआई बैट्समैन और मिथाया मुरलीधरन का जन्म हुआ था 1972 में। कल्पेश येतोय गोलंदाजी करण्यासाठी। स्वर्गीय श्याम नाईक गॅलीकडून गोलंदाजी करण्यासाठी युवा गोलंदाज आहे। पहिल्या चेंडूने ड्राइव्ह केले एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने साहेबान फकीने आणि पहिल्या चेंडू खातं उघडतोय। एक धावेनं बी इंडियन संघाची धावसंख्या होते 9 रन, 1 खिलाडी के नुकसान पर, 1 बाद 9। कल्पेश राइट आर्म ओव्हर द विकेट। स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी कडून गोलंदाजी करतोय। पुन्हा एकदा त्याच दिशेने खराब क्षेत्ररक्षण, अतिशय खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि 2 धावा मिळत आहेत। Yes, Baba picks on the off volley and firmly driven, but slightly misfield from the extra cover fielder. Ball is racing behind the extra cover, 2-2 total now.
धावसंख्या होते 11. 1-11. कल्पेश पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या कव्हरच्या दिशेने. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, 1 पेक्षा जास्त मिळणार नाही. धावसंख्या होते 12. या षटकात मात्र एक थोडस फटक्यामध्ये आत्मविश्वास बघायला मिळतो, कारण कव्हरच्या दिशेने फटके खेळले जातात. एक बाद 12. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. यावर मात्र स्टेप आउट झाला होता. फाईन लेगला चेंडू होतोय. लेग बायचा इशारा पंचांचा. एक अवंतरची धाव मिळते आणि अवंतरची धावसंख्या वाढते. अशुभ आकड्यावर प्रवेश करते 13. 1-13. मैच ऑफ इवनिंग के लिए मैं आवाज देना चाहूंगा पांडुरंग धर्मा पाटिल फैम टीम धनेश 11 के कैप्टन और इरफान बूढ़े फैम टीम वकी स्पोर्ट मापोली के कैप्टन. याला ऑन द फावेट फटका केलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला नाही, फक्त एका टप्प्याने चेंडू अडवण्यात धन्यता पाळलेली. खरं तर संधी होती, प्रयत्न केलेला नाही लॉंगऑफच्या क्षेत्ररक्षकांनी. 1 धाव पूर्ण करतोय बाबा. धावसंख्या ते 14. धावा या एकेरीच्या पण मिळत आहेत. आपण बघितलं ऍक्शन रिप्ले मध्ये. यावर मात्र जोरदार अपील केलं ते पायचीचं. पॉइंटला होतोय चेंडू. लेग बायचा इशारा. अपील फेटाळून होतात पंचांनी. लेग बायचा इशारा येतोय. धावसंख्या होती 15. एक चांगली गोलंदाजी हाताळलेली कल्पेशाने. या षटकामध्ये फक्त 7 धावा दिलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1 बाद 15. आणि यानंतरच्या 2 षटकामध्ये काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक संदेश पाटील. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स या ठिकाणी खंडोबा मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. प्रल्हाद नाईक, द्वारकानाथ कृष्णा तरे, द्वारकानाथ बाबू तरे, संतोषजी म्हात्रे, जगदीश पाटील, गजानन गोरे, रामदास म्हात्रे, आमचे दादा हनुमान शांताराम तरे, तसेच आमचे भाऊजी संतोष सीताराम पाटील सोनाळे, आपलं हार्दिक स्वागत. हरीश गचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय ऋषभाच्याकडून. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला. 2 धावा पूर्ण होत आहेत. हरीशला कंटिन्यू ठेवलेला आहे, कारण की त्यांनी मागच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि ब्रेक थ्रू मिळवून दिला होता रनआउटच्या स्वरूपात. बिल्कुल संदेश, ऐसा लगता है कि बी इंडियन के जो फैन फॉलोअर्स हैं वो हर जगह नजर आते हैं. ये तीसरा मैच खेल रही है और तीसरे मैच में हम देख रहे हैं कि वो जब भी खेलने आते हैं स्टेडियम में दर्शक नजर आते हैं. हरीश पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर चेंडू होता. ऑफ साईडच्या दिशेने जाते. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये जाते. डीप वरून मयूर पाटील येते चेंडूवर. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली होते. एका धावने संघाची धाव संख्या 18 होते. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. मोठ्या संघासमोर एक अंडर 19चा संघ आपण पाहतो चांगला प्रयत्न करत आहे. आतापर्यंत मोठ्या फटक्याची मुभा दिलेली नाहीये सिद्दीक बाबे सर. हरीश रटम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आता मात्र थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय. पंच अमित साळवे सरांकडून व्हायचा इशारा येतोय. एक्स्ट्राची मदत. धावसंख्या 19 होते. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. आपण पाहतो बी इंडियन विरुद्ध कृष्णा एंटरप्राइजेस. बी इंडियन या संघाने सर्वप्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अजूनही योग्य वाटत नाहीये. हरीश राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते हरीश याची. बिल्कुल हाथ रोक के गेंदबाजी कर रहे हैं और बाबा अपनी जगह से शॉट खेल रहे हैं. आपण पाहू शकता साईड आर्म चेंडू टाकला होता, मात्र फलंदाजी व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. हरीश आरके पाटील स्टँड इन करून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करते. सामना करतोय बाबा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. ब्लँक स्पिन आपल्या पाहायला मिळते. डोळे झापून मारण्याचा प्रयत्न केला जाते. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट करते गोलंदाज हरीश. बिल्कुल बहुत अच्छी गेंदबाजी हरीश की. आप आंख बंद करके ना शॉट खेल सकते हैं ना तीर चला सकते हैं. सिर्फ एक काम कर सकते हैं कि आप ख्वाब देख सकते हैं. अगदी बरोबर सिद्दीक बाबे सर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ख्वाब दिन के नहीं देखना चाहिए, नींद के देखना चाहिए. हरीश पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. पाहूया चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करतोय आणि 2 धावा पूर्ण करतायत.
गच्चा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं आपल्याला. 3 धावा तब्बल पूर्ण करण्यात येत आहे. देखना है अंपायर्स क्या देख रहे हैं, क्या गेंद जब उन्होंने हाथ में ली थी उनका पांव बाउंड्री पे गया था या नहीं. दोनों अंपायर सलाह मशवरा करते हुए, रिकोशेज हुई थी गेंद पैरों से लगने के बाद. ये देखिए रिकोशेज हुई थी गेंद, डाउन द ग्राउंड खेला था बैट्समैन ने. 4 धावांचा इशारा इथं पंचाकडून. चांगलं डिसिजन पाहायला मिळतंय कारण की चेंडू अडवल्यानंतर सीमेला पाय टच झाला होता. चांगलं डिसिजन अमित साळवी सरांकडून. 4 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 23 लॉस ऑफ 1 विकेट बी इंडियन. 3 षटकं पूर्ण होत आहेत तेव्हाच ग्राउंड मध्ये पाणीची व्यवस्था होईल. आता मात्र षटक बॉल करण्याचा प्रयत्न करतोय. व्यवस्थित बॅटच्या पड्ड्यामध्ये हवं तसं येत नाहीये चेंडू. मात्र 1 धाव भेटेल या चेंडूवर. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये डीप मध्ये चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एका धावाने संघाची धावसंख्या होते ती 24. डॉक्टर गणू सर 3 षटकामध्ये 24 धावा जमा केल्या त्या म्हणजे बी इंडियन संघाने. आणि आमचे 3-in-1 जयवंत गोळे त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करतायत 3 षटकानंतर. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स व्यासपीठावर मी स्वागताकडे वळतोय. सन्माननीय द्वारकानाथ कृष्ण तरे दादांचं स्वागत करायचं आहे आमदार चषक 2016 मध्ये. सन्माननीय नगरसेवक संजय भाई म्हात्रे आयोजक आमदार चषक 2016 हे स्वागत करत आहेत. खंडोबा मित्रमंडळाचे सन्माननीय सदस्यांचं स्वागत होत आहे. यानंतर द्वारकानाथ बाबू तरे गावदेवी 40+ क्रिकेट संघाचे अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. द्वारकानाथ बाबू तरे हार्दिक स्वागत आहे. करत आहे व्यासपीठावर द्वारकानाथ तरे यांचा. तसेच संतोष म्हात्रे, जगदीश पाटील, गजानन संतोष म्हात्रे, गजानन गोरे, रामदास म्हात्रे आपण स्वागतासाठी यायचं आहे. तसेच हनुमान शांताराम तरे दादा आपण सुद्धा स्वागतासाठी यायचं आहे. मित्रांनो, आमदार चषक 2016 भिवंडीतील एकता, अखंडता आणि एकात्मतेचा संदेश देणारं क्रिकेटचा महासंग्राम व्यासपीठावर स्वागत करत आहेत संजय भाई म्हात्रे, नगरसेवक भिवंडी शहर महानगरपालिका. रामदास म्हात्रे यांचं सुद्धा संजय भाई स्वागत करत आहेत. भावेश आता मात्र पहिला चेंडू फुलर लाईनचा चेंडू आणि चेंडू जाते 6 धावांसाठी स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार. तसेच हनुमान शांताराम तरे यांचे सुद्धा व्यासपीठावर स्वागत होत आहे. तसेच संतोष पाटील आमचे भाऊजी सोनाळे यांचे सुद्धा स्वागत करायचं आहे. संजय भाईंना विनंती आहे की आपण त्याचं स्वागत करायचं आहे. स्वर्गीय महेंद्र लक्ष्मण म्हात्रे व्यासपीठावर स्वागताचा सोहळा या ठिकाणी रंगतोय. आमदार चषक 2016 मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फोटो कमेंट बॉक्स. धन्यवाद रवी सर. 6 धावा जमा होत आहेत बी इंडियनच्या खात्यामध्ये. धावसंख्या 30 होत आहे. आता मात्र सुरुवात केली जात आहे धावांना. भावेश म्हात्रे गोलंदाजी करतोय स्वर्गीय श्याम गॅलरीकडून. पुन्हा एकदा सुरेख चेंडू पडल्यानंतर उचली कमी घेते. एष्टिकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जाते. आमदार चषकासाठी हार्दिक शुभेच्छा येतात. कृष्णा इंटरप्राइजेस साठी देखील शुभेच्छा येतात. विपुल पाटील आणि राज पाटील भादोरवरून चांगला क्रिकेट पाहायला मिळतं. अंडर 19चा संघ बी इंडियन बलाढ्य संघासमोर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वापसी केली जाते गोलंदाज भावेश मात्र गोलंदाजीमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतो भावेश. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन पाहूया चेंडू आता मात्र सीमेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. बिल्कुल संदेश, मैंने आपको पहले ही कहा था कि जो टैक्टिक यूज किए बी इंडियन ने, बाबा को ऊपर इसीलिए भेजा था कि वो बहुत पिंच हिटर हैं और अपना काम अंजाम देते हुए, हालांकि काफी स्ट्रगल कर रहे थे लेकिन अपनी अब रंग में आते हुए. धावसंख्या 36 होत आहे. चांगली फलंदाजी पाहायला मिळते बाबाची. 2 षटकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. भावेश
और कप्तान उजैर का अच्छा निर्णय था, क्योंकि बाबा अगर आउट भी होते हैं तो भी इंडियन को फर्क नहीं पड़ता है। भावेश म्हात्रे आता मात्र ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू जातोय आणि एक चौथी धाव पूर्ण केली जात आहे. वाईटचा इशारा करतात पंच. भावेश एक्स्ट्रा धावा खर्च करते आपल्या षटकामध्ये. भावेश म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट सर्व्हिस शान गॅलरीकडून. आता मात्र एका खराब चेंडू पाहायला मिळतोय. भीमर चेंडूचा इशारा करतात पंच. फ्री हिट आता मात्र साहेबा फक्की आता मात्र स्ट्राईकवर असणार आहे. धावसंख्या 39 झालेला आहे. पाहूया साहेबा फक्की स्ट्राईकवर आहे आणि फ्री हिट असणार आहे. भावेश म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताय. कृष्णा एंटरप्राइजेस संघाचा टाइम जास्त आपण खर्च करताय. लक्षात घ्यायचं आपण वेळ जो आहे आपल्याकडे कमी आहे. फक्त 30 मिनिटाचा टाइम आहे आपल्याकडे. कर्णधार निलेश लक्षात घ्यायचं आपण जास्त वेळ वाया घालू नका. पायनेंटी लागेल लक्षात घ्यायचं आपण. गोलंदाज भावेश म्हात्रे पुन्हा एकदा स्वर्गीय शान इन कडून राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र एका जोरदार चेंडूवर पार केला जातोय. मात्र पहिल्या टप्प्यानंतर चेंडू मॅजिक बॉक्स मध्ये जात आहे 4 धावांसाठी. का इनाम रखा है, लेकिन गेंद पहले बाउंस पे गई. 50% छूट देना चाहिए. हे आपण पाहू शकता. आपण मॅजिक बॉक्स मध्ये पहिल्या टप्प्यानंतर फ्रीटचा चेंडू होता आणि साहेबा फक्कियाच्या बॅटमधून निघणारा हा चौकार आपण पाहताय. धाव संख्या होती ती 43. आता मात्र धावा बनतायत बी इंडियन संघाच्या आपण पाहताय. भावेश पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर खराब गोलंदाजी. 30 षटकामध्ये उत्कृष्ट कामगिरी. व्हायचा इशारा करतात पंच. सिद्दीक भावे सर पहिल्या 30 षटकामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती गोलंदाजाने. मात्र चौथ्या षटकामध्ये भावेश याने पूर्णपणे पाणी फिरलेलं आहे. भरपूर धावा खर्च करते आपल्या षटकामध्ये. धाव संख्या 44 होत आहे. 45 झालेल्या आहेत. या षटकामध्ये 2 व्हाईट, 1 नो बॉल, 2 षटकार आणि 1 चौकार. भरपूर धावा खर्च करते गोलंदाज भावेश. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा घेते. चेंडू थर्डमॅन क्षेत्राच्या बाहेर जाते का पाहूया. अडवण्याचा प्रयत्न करतायत का. मात्र चेंडू सीमेच्या बाहेर निघून जाते 4 धावांसाठी. खराब क्षेत्ररक्षण. बिल्कुल बहुत खराब ओवर चल रहा है और इस ओवर में तो मानो जो आशाएं जीवित हुई थी उसको मान कर दिया है. ये देखिए दूर से खेला था, बॉटम ऑफ द बैट गेंद लगी थी और सामने जो श्याम नाइक गैलरी है वहां पे भादौड़ के कई बी इंडियन के समर्थक बच्चे हैं जो इस वक्त शोर मचाते हुए. धनेश 11 कुकसे आणि वकील स्पोर्ट मापोली दोन्ही संघाच्या कर्णधाराला टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. भावेश गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र मारण्याचा प्रयत्न करताय. खोल्या टप्प्याचा चेंडू होता. डीपोरी क्षेत्ररक्षक 38 सरकार आपला पाय मिळतोय. क्षेत्ररक्षक केलं जातं त्यावर 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावाने 50 धावा पूर्ण होतात बी इंडियन संघाच्या. 4 षटकामध्ये 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत बी इंडियन या संघाने. पुढच्या 2 षटकामध्ये ज्या प्रकारचा बाबा आक्रमक फलंदाजी करतोय त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतोय की कृष्णा एंटरप्राइजेस सांगण्यासाठी मायक्रोफोन येत आहेत. ठाण्याचा बुलंद आवाज सिद्दीक बाबे सर. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. सन्माननीय पांडुरंग धर्मा पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच भारतजी भंडारी यांनी आमदार चषक 2016 साठी आपली अतिशय वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवलेली आहे आणि सुंदर असा जो होर्डिंग समोरचा पाहत आहे. या आमदार चषकाचा जो अंतिम सामना असेल या अंतिम सामन्यामध्ये जर आमदार साहेबांच्या किंवा संजय भाईंच्या चेहऱ्यावर जर चेंडू डायरेक्ट हिट होतोय तर 11,000 रुपयांचं पारितोषिक त्यांनी ठेवलेलं आहे. आणि जी करंट मॅच असेल त्याच्यामध्ये सुद्धा
सन्माननीय भारतजी भंडारी यांनी छानसं पारितोषिक लावलेलं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. Thank you, Ravi sir. Thank you. Sandesh Patil shadows is now high. Sun slowly down and you are watching cricket के रंग महिंद्रा स्पोर्ट्स के संग. Is going to be Kalpesh brought into the attack. Goes to Baba, slog sweep. One bounce ball is crossed the boundary for 4. Baba on 40 and B Indian on 54. This is the new tactic used by Gowli sir from B Indian, sending Baba open the inning. He is on 40 in 19 balls. अगदी बरोबर, कारण बाबा जी संधी दिलेली आहे त्याचा मात्र पूर्ण फायदा उचलतोय. Because a match in daylight and right decision from Captain Uzair. Here he go. Ball this time is hard and high. Could be a boundary. Yes, it is. So far he's on 44, looking half centuries. So far 3 batsmen made half centuries in MLA Trophy and 32 batsmen made half century in this season. Here we go. Goes to Baba. This is the half century. Big one, maximum stroke from Baba. And Baba is the 4th batsman who made half century in MLA Trophy. And 33 batsmen so far in this season in Taluka cricket. Change from the captain of B Indian is sending Baba. या ठिकाणी आपण पाहतो कृष्णा एंटरप्राइजेस ऑल इज नॉट वेल, परंतु विशाल जे म्हात्रे जे आहेत त्यांनी मॅक्सिमम 6 इन टुर्नामेंट. This time tucked away on the onside. Fielder in deep finds the ball with the Stoke batsman through for 1. Score moves up to 61 and Baba moves up to 50. Score moves up to 65. This time Saiban tried to hook Da's ball. Ball is traveling to deep fine leg while in the air with the Stoke batsman through for 1. B Indian moves up to 66 for the loss of 1 wicket. विशालजी म्हात्रे आणि कृष्णा एंटरप्राइजेस साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्याने मॅक्सिमम 6 टुर्नामेंट 1 होम थिएटर आणि मॅक्सिमम विकेट्स इन टुर्नामेंट 1 होम थिएटर हे पार्थिक स्पॉन्सर केलेलं आहे विशालजी म्हात्रे यांनी. This time ball is in the air, is dropped. This time batsman looking for a second, drop at the widish mid-off, and that marks end of the 5th over. His score is 67 for the loss of 1 wicket. B Indian. 5 ओवर की समाप्ति 67 रन 1 विकेट गंवाने के बाद बी इंडियन. पांडुरंग धर्मा पाटिल हमारे बीच में, भिवंडी के विजय मालविया और ओम साई वाड़ाई संगठना के अध्यक्ष, नंबर 1 टीम के करता धरता हैं धनेश 11. ये देखिए दर्शकों की तादाद काफी बढ़ती हुई और अगला मुकाबला होने जा रहा है क्लैश ऑफ टाइटंस वकी स्पोर्ट मापोली. ये देखिए बी इंडियन के समर्थक, जो भादौड़ में भी बी इंडियन काफी पॉपुलर है. ये देखिए आमदार चषक पिछले की विजेता टीम है बी इंडियन. साहिबान फक्की को स्ट्राइक ही नहीं मिल रहा है. गेंदबाजी के लिए आखिरी ओवर में पहली गेंद
बैकलिफ को नीचा किया, धीरे से गेंद को कवर्स में खेला, 1 रन। लेकिन कृष्णाई इंटरप्राइजेस की हम बात करें, जो तीसरा और चौथा ओवर, चौथा और पांचवा ओवर था वो महंगा पड़ा। हालांकि बहुत अच्छी गेंदबाजी की थी इस एंड से हारिश ने। कुल स्कोर है 67 रन, 68 रन। इस मरतबा दूर से खेला है, गेंद हवा में, लेकिन लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। टिपिकल साइबान फक्की स्ट्रोक हम कहेंगे, लेकिन कृष्णा इंटरप्राइजर्स ने गवलीसर युवा टीम होने के बावजूद आमदार चषक में अच्छा परफॉर्मेंस दिया था। 3 ओवर तक बहुत अच्छा कुछ चल रहा था, लेकिन 3 ओवर के बाद बाबा ने हाथ खोले। स्कोर इस मरतबा कदमों का इस्तेमाल किया, निकल के मारा, वाइडिश ऑफ लॉन्ग ऑफ गेंद गई है। 2 रन पूरे के बैट्समैन ने। स्कोर 76 रन। मॅजिक बॉक्स आहे, मॅजिक बॉक्सच्या मागे ज्या 2 व्हीलर्स किंवा 4 व्हीलर्स पार्क केल्यात कृपया आपण बाजूला घ्यायच्यात, पार्किंग झोन मध्ये घेऊन जायच्यात ज्या कोणाच्या असतील। इस मरतबा अधिक एलिवेशन शॉट के पीछे नहीं बना था, मिसफील्ड हुआ, डीप में 2 रन बना लिए बैट्समैन ने। इन 2 रनों के साथ बी इंडियन का स्कोर 78 रनों पे पहुंचा है 1 विकेट गंवाने के बाद। 78 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। वकी स्पोर्ट मापोली के कैप्टन और धनेश 11 आपकी बार भिवंडी क्रिकेट में धनेश 11 की सरकार पांडुरंग धर्मा पाटिल फैम टीम 6 कप के साथ। बहुत अच्छी गेंद हाथ रोक कर किया था, फुटवर्क साथ नहीं दे रहा था, जगह से खड़े खड़े खेले थे वहां पर साहिबान फक्की। इस बीच ये गेंद दूर से खेला था, वहां पर गली पे उठाया फील्डर ने। तो कुल मिलाकर 79 हो चुके हैं और 80 रनों की चुनौती इस मुकाबले को जीतने के लिए रखी है। हे आपण पाहू शकता, मॅजिक बॉक्स दाखवला जात आहे। जगन्नाथ नाईक तिथे उपस्थित आहेत, करेश म्हात्रे, त्याचबरोबर मयूर भुईर देखील तिथे, दयानंद म्हात्रे त्याने खूपच मेहनत घेतलेली आहे या क्रीडानगरीला सजवण्यासाठी। दयानंद म्हात्रे आपण त्यांना पाहू शकता। करेश म्हात्रे तर आवर्जून उपस्थित असतात मॅजिक बॉक्स मध्ये, त्याचबरोबर मुकेश मते, निकेत जोशी। कॉमेंट्री बॉक्स पुढील सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय उद्योगपती या ठिकाणी आमचे रघुनाथ शंभू म्हात्रे साहेब, सन्माननीय कवी भारत भंडारी यांना विनंती असेल आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण जायचं आहे। आमदार चषक 2016 यासाठी कवी दशरथ मुकादम पायगाव यांनी सुंदर कविता पाठवलेली आहे। आइए दोस्तों, मुकाबला बहुत खूबसूरत है, शाम खूबसूरत है और दोनों कैप्टन हरफन मौला ऑलराउंडर तालुका क्रिकेट के नंबर 1 टीम के कैप्टन भावेश पवार और यंग और डैशिंग उभरते हुए ऑलराउंडर शाज ठानवाल। रघुनाथ मात्रे जी और भरत भंडारी हमारे बीच में आते हुए टॉस के लिए। आपको तो पता है टॉस की एक तरफ महिंद्रा स्पोर्ट है और एक तरफ अपलामदार। और टॉस को जीता है इस वक्त वकी स्पोर्ट मापोली ने। बहुत बहुत धन्यवाद रघुनाथ जी और भरत भंडारी जी, आपसे निवेदन है कि मंच की शोभा को आपको बढ़ाना है। शाज ठानवाल, धनेश 11 तालुका क्रिकेट की नंबर 1 टीम, आपने टॉस जीता है, क्या करना चाहेंगे? फील्डिंग करना चाहेंगे, बॉल फर्स्ट। रीजन क्या है? क्योंकि शाम का वक्त हो रहा है और गेंदें आईसेट नहीं होंगी, ये रीजन है कि आप डिपेंड करते हैं कि आपकी बल्लेबाजी चेस करे।
हमारी बल्लेबाजी चेस करेंगे। एक्चुअली हम लोग जो भी मुकाबला चेस करते ज़्यादातर चेस में जीते हैं और इंशाल्लाह जीतने की कोशिश करेंगे। ये बताइए, धनेश 11 एक ऐसी टीम रही जो पूरे सीजन में लाजवाब क्रिकेट खेली, और ये बताइए कि 6 ओवर में कहाँ तक रोकना चाहेंगे आप? हम लोग उनको बहुत 50 के आसपास रुकना चाहेंगे। हमारी बॉलिंग लाइन भी अच्छी है और ये साल हमारा बहुत अच्छा प्रदर्शन हो रहा है, इसीलिए 50 के अंदर रुकना चाहेंगे हम लोग। आसिफ जूनियर और आसिफ सीनियर दोनों खेल रहे हैं कि इस मुकाबले में आसिफ जूनियर है? इस मुकाबले में दोनों खेले और आसिफ जूनियर काफ़ी अच्छे फॉर्म में भी बॉलिंग में, और सरफराज है, इरशाद है, और बैटिंग लाइन में भी वैभव है, अरबाज है, मयूर, रविश है। हमारा इस साल बहुत अच्छा परफॉर्मेंस रहा है। इंशाल्लाह बहुत बहुत जीतने की कोशिश करेंगे। बड़ा उलटफेर होने जा रहा है इंशाल्लाह, पूरी कोशिश उलट पे होना ही जाएगा इंशाल्लाह। एक आखिरी सवाल के सामने के टीम के वो कौन से बैट्समैन है जिनको शायद जल्दी आउट करना चाहेंगे? ये तो वही भावेश पवार है, जयेश पाटिल है, उनको इंशाल्लाह पहले दूसरी ओवर में आउट करना चाहेंगे और अच्छा परफॉर्मेंस दिखाएंगे पब्लिक को। ऑल द बेस्ट। भावेश पवार, वकी स्पोर्ट मापोली, एक छुपा रुस्तम टीम है, इस सीजन में कहीं अच्छा क्रिकेट खेला है। आप तो किसी को भी लाइटली नहीं लेते, लेकिन ये बताइए कि टॉस इम्पोर्टेंट था आपकी नजर में? हाँ, इम्पोर्टेंट था। जीतते तो क्या करते, फील्डिंग लेते थे, लेकिन आपको अब बल्लेबाजी करना है। ये बताइए, टीम पूरी ताकत, मेरा मतलब है पूरी टीम खेल रही, हाँ पूरी टीम कह रहे हैं। तो क्या अपेक्षा रखते हैं बड़े मैच के खिलाड़ी जयेश पाटिल, स्वयं भावेश पवार अपनी तरफ से, और इस अहम मुकाबले में हेमंत हरट की तरफ से कि वो अच्छी बल्लेबाजी करे? ये मैच अच्छा है, अच्छे मैच में अच्छा खेलना इम्पोर्टेंट रहता है और अच्छे मैच में अच्छा खेल के टारगेट बनाएंगे। 6 ओवर में एक लक्ष्य होगा जो आप देना चाह रहे हैं? 60+। और अगर एमएलए ट्रॉफी आप जीते या हारे, नंबर 1 पे रहेंगे, लेकिन नंबर 1 टीम तो इसको छोड़ना नहीं चाहेंगे। क्या मुकाबला जीत के आगे की तरफ देखने की कोशिश करेंगे? अच्छा मैच खेलेंगे और आगे की तरफ देखेंगे। ऑल द बेस्ट। द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज Mapoli, Waki Sport Mapoli won the toss and choose to the bowl first. Is back to the commentary box. नक्कीच या ठिकाणी कवी दशरथ मुकादम यांनी खूपच सुंदर कविता पाठवलेली आहे। जसा असतो एखादा राज सोहळा तसाच आहे आमदार चषक 2016। देखिए, महिंद्रा स्पोर्ट का कहना है कि प्लेयर्स स्टैंड में सिर्फ खिलाड़ी बैठेंगे, आपका कोच बैठ सकता है, आपका कोच या करता धरता होगा तो बैठ सकता है। डोळ्यांचं पारणं फेडणारे आयोजन पाहून भरून जाते साऱ्यांचं मन, पाहून रात्रीच्या दिव्यांची रोषणाई भारी, भाषे जणू आहे ही मुंबई नगरी। भिवंडी तालुक्यात चषक सामने बरेच झाले, पण ह्याच आमदार चषकाचे रूपच निराळे। धन्यवाद भावे सर। सामन्याला सुरुवात होते, तब्बल एक अतिशय मोठं आव्हान आहे, 80 धावाचं आव्हान आहे कृष्णाई इंटरप्राइजेसच्या संघासमोर। पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज योगेश। याच पात्र अतिशय सुंदर कव्हर ड्राईव्ह, गॅप मध्ये चेंडू आहे आणि सनसनीत खणखणीत चौकारने सुरुवात करतोय फलंदाज योगेश। अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, बहुत खूबसूरत शॉट, पॉजिटिव रिप्लाई अंडर 19 की हम देख रहे हैं। और यहां से अगर मुकाबला जीतना है सुनील पवार, तो तेज रन बनाने होंगे। अगदी बरोबर, कारण की पहिल्या चेंडूवर बघितलं आपण बॅकफुटला जाऊन अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, डोळ्याची पारडे फिरणारा कव्हर ड्राईव्हचा फटका होता। चांगली सुरुवात करतोय कृष्णाई इंटरप्राइजेस संघाचा सलामीर फलंदाज। याच पात्र पुल करण्याचा प्रयत्न होता, स्ट्रोक चेक करतोय, फक्त चेंडूला मिडॉनला खेळतोय फक्त एका धावेसाठी। या एका धावेने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 5। लेकिन कृष्णा इंटरप्राइजेस की मैं सराहना करूंगा कि टीम भले से नहीं है, लेकिन उनका हौसला बहुत बुलंद है। अगदी बरोबर, कारण की एक युवा संघ आहे आणि ज्या प्रकारे पहिल्या 3 षटकांमध्ये गोलंदाजी केली होती, त्या मात्र खराब गोलंदाजी खेळण्यासाठी फलंदाज सज्ज होतोय मयूर। यास मात्र मिडविकेट रिजनकडे चेंडूला टोलावलेला आहे, कुठल्या प्रकारची अर्थ नाही आहे, एकडा पाणी चेंडू मिडविकेट सीमेच्या बाहेर, 4 धावासाठी। बहुत बढ़िया शुरुआत हम देख रहे हैं। ये देखिए किस तरह से शॉट को वहां पे खेला था, फ्रंट फुट पे आए थे, बहुत खूबसूरत स्ट्रोक ठक किया था पैरों के सामने, प्लेसमेंट लाजवाब, 4 रन। चौकांनी खातं उघडतोय फलंदाज मयूर। यास मात्र चेंडू हवेत आहे, स्वतः साहेबांना जातोय आणि
यावेळेस मात्र उजेर गोलंदाज स्वतः आपल्या फौतोमध्ये क्षेत्ररक्षण करतोय आणि अप्रतिम झेल टिपतोय आणि अशा तऱ्हेनं पहिला गडी बाद. ये उजेर की स्पेशल गेंद है जिस पर के बैट्समैन आउट हो गए. पेस परिवर्तन किया था और गेंद ये देखिए किस तरह से स्ट्रोक को चेक करना पड़ा था वहां पे बैट्समैन को. नवव्या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. व्यासपीठावर नक्कीच आगमन झालेलं आहे. ग्रामपंचायत सोहळ्याचे माजी उपसरपंच सन्माननीय शनैश्वरजी वाकडे साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच सन्माननीय उद्योगपती अमर म्हात्रे, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. तसे एकनाथ नाईक सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. नवीन फलंदाज खेळपट्टीवर यतीश येतोय. स्ट्राईकला फलंदाज खेळण्यासाठी योगेश. पाता अतिशय चांगला चेंडू होता, सरळ निघून जातो यतीशच्या हातात. निर्धाव. एक बाद 9. बिल्कुल उजेर इस गेंदबाजी के लिए काफी मशहूर है. उनकी गेंदें पड़ने के बाद बाहर लहराती है. हालांकि जो आस्किंग रन रेट है वो लगभग 13 का है. उजेर सज्ज होतोय परत. आरके पाटील स्टँड या टोकाकडनं गोलंदाजी करण्यासाठी. याच पाता स्टेप ड्राईव्ह केलेला आहे. चांगला फटका म्हणता येईल, पण तेवढं छान क्षेत्ररक्षण. एकच धाव. या एका धावीनी पहिल्या षटकाच्या समाप्तीचा इशारा येतोय. 80 धावाचा पाठलाग करताना मात्र 1 बाद 10 ही धावसंख्या कृष्ण एंटरप्राइजच्या संघाची पहिल्या षटकामध्ये. या ठिकाणी कारगिरीवरनं या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आमचे राजीव पाटील. राजीव पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. परंतु बऱ्याचशा ठिकाणाहून या ठिकाणी फोन कॉल येतात की व्हॉइस बरोबर जात नाहीये. प्रोप्रायटर आणि जॉईंडर्सला विनंती आहे की आपण जातीने लक्ष घालून मी आमचे या स्पर्धेचे सर्वा सन्माननीय संजयभाई म्हात्रे साहेब यांच्या वतीने आपणास जॉईंडर्स आणि विनंती करतो, जॉईंडर्स आणि प्रोप्रायटरला, की आपण जातीने लक्ष घालून प्रक्षेपण त्याचबरोबर आवाज चांगल्या रीतीने पोहोचेल याची व्यवस्था करायची. धन्यवाद. आणि आता मात्र अख्तर येतोय. अतिशय हुकमी एका भिंडीच्या संघाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज स्वर्गीय शामणे गेलेल्या टोकाकडनं. फक्त तपायला चेंडू लिडिंग एज हवेत आहे. स्वतः यष्टी रक्षक जातोय आणि अशा तऱ्हेने आता मात्र दुसरा फलंदाज 10 या धावसंख्येवर बाद. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघितलं लिव्हिंग एज आणि यष्टी रक्षकांनी कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही. सॉफ्ट डिसमिसल, सहज सोपाचेर आणि पहिल्या चेंडूवर अख्तर आपल्या संघाला सफलता मिळवून देतोय. धावसंख्या 2 बाद 10. बिल्कुल कहीं भी लगना है कि पहले ओवर में मैच में वापसी की है वहां पर. प्रतीक येतोय नवीन फलंदाज खेळपट्टीवर आणि यतीश एक चांगला युवा फलंदाज आहे. आता मात्र एक मोका होऊ शकते चान्स. विस्फोटक फटकेबाजीला प्रारंभ करतोय का पाहायचं आहे, पण स्ट्राईकला मात्र प्रतीक अख्तर सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलेल्या चेंडूला शॉट एक ठाक ओरिजिनकडे थोडं सकारात्मक क्षेत्ररक्षण देण्याचा, पण थ्रो येतोय अतिशय वेगात आणि तिसऱ्या अंपायरकडे हा निर्णय सोपवलेला आहे. तिसरे पंच गोकुलदास पाटील. थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. नट आउट घोषित दिया वहां पे अंपायर ने. और गौली सर, आपको ओपिनियन जब दिया था बालाजी के कैप्टन सोमनाथ ने, तो उन्होंने कहा था कि आज
सुप्रीमो का फाइनल वहां हो रहा है और सुप्रीमो भिवंडी का यहाँ हो रहा है. यावेळेस मात्र रिव्हर्स घेऊन काढलेलं आहे. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मतीन यांच्याकडून. फक्त एक धाव, या एका धावनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 13. या ठिकाणी दिलीप हरी पाटील आणि त्यांच्या परिवाराकडून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आल्यात. केवणीवरनं आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण टेलिव्हिजन सेटवरनं परिवारासहित ही स्पर्धा पाहतात. आपलं हार्दिक स्वागत आहे. यास मात्र परत ड्राईव्ह केलेला आहे, पण प्लेसमेंट फटक्या मागं ठीक नाहीये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे एका धावेसाठी. या एका धावनी धावसंख्येत बदल धावसंख्या 14. एक बात तो जरूर है, सुनील पवार के शॉट्स बहुत अच्छे लगा रहे, बिल्कुल गेंद के ऊपर आके शॉट्स को खेल रहे हैं बैट्समैन. एक बात तो जरूर है, क्लास क्रिकेट खेला जा रहा है. यास मात्र पुल किल्ले चेंडूला गॅप मध्ये स्क्वेअर लक्ष्मीच्या बाहेर जातो. एका टप्प्याने 4 धावासाठी अतिशय चांगला फटका होता. या चौकारणी धावसंख्येत बदल धावसंख्या 18. अच्छी बल्लेबाजी हो रही है. अभी भी हम कहेंगे, ये देखिए छोटी गेंद थी, अधिक छोटी नहीं थी, बैकफुट पे चले गए थे. बहुत खूबसूरत पुल स्ट्रोक और गेंद 2 खिलाड़ियों के बीच में से 4 रनों के लिए. यास मात्र आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि खेळी संपुष्टात फलंदाज प्रतीकची संघासाठी 7 धावाचे योगदान दिल्यानंतर मात्र बाद होतोय. अगला मुकाबला जहां पर वकी स्पोर्ट मापोली ने टॉस जीता है, पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है. धनेश 11 तालुका क्रिकेट की नंबर 1 टीम को इस वक्त पहले बल्लेबाजी की दावत दी. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 80 धावाचा पाठलाग करताना एक धीमी सुरुवात क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. समय के लिए ख्याल रखना है अभी इंडियन को. तर पुढच्या 2 षटकामध्ये कशी फटकेबाजीला प्रारंभ करते पाहायचे, पण समालोचक कक्षामध्ये परिवर्तन सज्ज होते समालोचन करण्यासाठी शाहिद खान. व्यासपीठ विराजमान मान्यवरांचं आपण स्वागत करतो. या ठिकाणी उपस्थित भिवंडीतील प्रसिद्ध उद्योगपती आणि नक्कीच एक जबरदस्त नेतृत्व पांडुरंग धर्मा पाडी साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मी या कार्यक्रमाचे आयोजक संजयभाई म्हात्रे यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते सन्माननीय उद्योगपती कुकसे गावच्या आणि भिवंडीतील एक जबरदस्त नेतृत्व पांडुरंग धर्मा पाडी साहेबांचं व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केले जात आहे. तसेच या ठिकाणी उपस्थित सन्माननीय माजी उपसरपंच सोनाले शनेश्वर वाकडे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. खेल शुरू रखना है. तसेच या ठिकाणी उपस्थित सन्माननीय उद्योगपती अमर म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान कर. पीछे गेंद हवा में और इसी के साथ एक और विकेट गिरता हुआ कृष्णा स्पोर्ट्स का. व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान होत आहे अमर म्हात्रे, सन्माननीय उद्योगपती सोनाळे. तसेच या ठिकाणी आमचे तबलजी एकनाथ नाईक सरांचं स्वागत आणि सन्मान करायचं, त्यांना विनंती करतो आपण पुढे जाय. तसेच डॉक्टर दिनकर सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना विनंती असेल आपण सुद्धा पुढे जाय. आपल्या गावातील एक जबरदस्त डॉक्टर दिनकर या ठिकाणी उपस्थित, त्यांना विनंती असेल आपण पुढे जाय. आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. और आने वाला जो मुकाबला है उसके लिए दोनों टीमों को ऑल ओवर भिवंडी की तरफ से हार्दिक शुभकामनाएं, ऑल द बेस्ट. क्योंकि हमारे मोबाइल फोन अब ऑफलाइन पे चले गए और संजय म्हात्रे ने अब ये ऐलान किया है कि मैचेस बढ़े हैं, इसलिए ऑल द बेस्ट है वो अब हम नहीं कह सकते. उजैर इस बीच ये गेंद ऑफ स्टंप से इस वक्त थोड़ी सी बाहर जाती हुई. भावेश ने कोई खेलने की कोशिश नहीं की, गेंद डॉट होती हुई. स्कोर अगर हम देखिए तो बहुत ही धीमा चलता हुआ, सिर्फ 18 रन. पहले ओवर में 10 रन जरूर बने थे उजैर के, 2 चौके लगे थे, लेकिन दूसरी ओवर में अच्छी गेंदबाजी अख्तर की. और अब उजैर फिर से बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए, फिर से बहुत बढ़िया गेंद स्लॉक करना चाहते थे वहां पर भावेश, डॉट गेंद होती हुई. एक चीज तो है यहाँ पर भावेश सर की बल्लेबाजी बहुत बढ़िया हुई. आज बाबा ने बहुत अच्छी बल्लेबाजी की. उजैर फिर से इस वक्त आरके स्टैंड की जानिब से, फिर से बहुत बढ़िया गेंद वहां पर, फिर से चकमा खाया बैट्समैन भावेश ने, डॉट गेंद.
भावेश की बल्लेबाजी में कोई फुटवर्क नहीं है भावेश सर। उजैर बहुत अच्छा ओवर इस वक्त चलता हुआ। इस बीच गेंद लॉफ किया हवा में, स्ट्रोक। जमा ने गेंद को उठाया, एक से ज्यादा कुछ भी नहीं। 1 रन से स्कोर इस वक्त 19 रन। तीसरे ओवर का खेल चलता हुआ। श्रोताओं अब देख रहे हैं आमदार चषक 2016 स्पॉन्सर बाय आमदार रुपेश मात्रे जी, नगर सेवक संजय मात्रे जी, ऑर्गेनाइजिंग कमेटी महेंद्र स्पोर्ट्स। शॉट गेंद थी, बैटफुट पे चले गया, बढ़िया स्ट्रोक। फील्डर मौजूद है वहां पर, दानिश। एक से ज्यादा कुछ भी नहीं। स्कोर इस वक्त 20 रन। अगर हम देखें 3 ओवर की समाप्ति। हॅलो, तसेच या कल्याण नाक्यावरील पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक सुनील कळंबे आपल्यामध्ये उपस्थित, त्यांना विनंती असेल आपण पुढे यायचं आहे। सुनील कळंबे यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर करायचं आहे। मी विनंती करते सन्माननीय संजयभाई म्हात्रे यांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। चौथा लेकर यहां पर दानिश, लेफ्ट आर्म राउंड विकेट से बिल्कुल तैयार का सामना करे बैट्समैन विकी दानिश। लेट श्याम नाइक गैलरी एंड की जानिब से लेफ्ट आर्म राउंड विकेट। भी पहली गेंद लॉफ किया हुआ में, स्ट्रोक। फील्डर हाथ से उसके नीचे, और इसी के साथ दानिश अपने टीम को पहली गेंद पे सफलता दिलाते हुए 20 के ऊपर। कुठेही पाठला करताना दिसत नाहीये कृष्णा एंटरप्राइजेस। दानिश इस बीच फिर से बहुत बढ़िया गेंद, वहां पर फुल लेन की गेंद थी, डॉट गेंद होती हुई। बहुत बढ़िया गेंदबाजी इस वक्त दानिश की। 1 रन पूरा किया भावेश ने। स्कोर इस वक्त 21 रन। चौथे ओवर का खेल चल रहा है। भावेश सर पहले बल्लेबाजी करते हुए बहुत बढ़िया बल्लेबाजी की आज इंडियन ने। पहला मुकाबला उनका बहुत ही कड़ा रहा था हंसिका से। इस बीच गेंद बहुत ही खूबसूरत स्ट्रोक। फील्डर उजैर ने गेंद को उठाया, दूसरे के लिए निकल पड़े, खतरा हो सकता है, और इसी के साथ आउट हो गए वहां पर बैट्समैन कल्पेश। बहुत बढ़िया गेंदबाजी इस वक्त दानिश की। पहले बहुत बढ़िया गेंदबाजी की उजैर ने, उसके बाद अख्तर ने अच्छा ओवर किया, उसके बाद अब दानिश अच्छी गेंदबाजी करते हुए। इस बीच शॉट गई थी, बैटफुट पे चले गए, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक। कोई मौका नहीं, गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। Beautiful shot indeed. Danish given away with, and batsman goes his back foot and punched as ball. Lovely looking drive. Look at that. Lot of width given by bowler and punched very hard. One bounce crossed the boundary for 4. बहुत खूबसूरत स्ट्रोक, बहुत ज्यादा शॉर्ट गेंद थी वहां पर बाबे सर दानिश की। फिर से गेंद, बहुत बढ़िया गेंद। लगातार ऑफ स्टंप के बाहर गेंदों को रख रहे हैं। उनकी लाइन बहुत बढ़िया है, हालांकि गति नहीं है लेकिन लाइन उनकी बहुत सही। 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 27 रन। 27 लॉस ऑफ 6 विकेट कृष्णा एंटरप्राइजेस। दानिश
इस भी फिर से गेंद बल्ले का अंदरूनी सिरा लगा। तो इसी के साथ कुल मिलाकर ओवर समाप्त होते हुए 4 रन बने हैं 27। आखिरी 2 ओवर का इस वक्त खेल बचा है। तो क्या कुछ होगा आगे का हाल सुनाने के लिए मेरे साथी कमेंटेटर वॉइस ऑफ ठाणे से दिग्बाबे से। Thank you, Shahid Khan. 8 minutes left. B Indian, remember, for remaining 2 overs. Today is a B Indian playing like a champion team. First they batted well, now they bowl and field well. It's going to be Akhtar brought into the attack from VIP end. Does the graphic on your TV monitor, beautiful telecast, comes to you from Prince Movies. Floodlight is on now. This beautiful decorator from Summer Decorators, Sachin Pawar and Chetan Pawar, is going to be Akhtar. Please cooperate us as far as time concerned. Be Indian. Long way to go, and I think आखिरी 7 मिनट बचे, सो प्लीज कोऑपरेट करें बी इंडियन। Akhtar. First ball, fuller length up to the batsman, just past the off stump. No damage has been done. Krishna Sports nowhere near the picture so far. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू बघितला आपण अख्तर याचा आणि कृष्णा एंटरप्राइजेस मात्र संघर्ष करताना दिसतोय। Akhtar. Both this time batsman looking for a reverse stroke. They threw for one. Overthrow is there. Chance of run out. Be Indian enjoying there. 2 more to total now. Leg by signal from umpire. Score is 29 for the loss of 6 wicket. They are enjoying in the middle. Akhtar. Turn from VIP end. Left arm round wicket. This time batsman looking for a square drive. Another fuller lane delivery. Lovely bowling from Akhtar. No damage has been done. Score remains on 29 for the loss of 6 wicket. Akhtar. This time batsman check his stroke. Ball is keeping low. Gentle push in covers, and with the stroke through for one. Score moves up to 30 for the loss of 6 wicket. Floodlight is on now. Beautiful atmosphere, ideal cricket condition, and look at that, the magic box made by Sachin Pawar and Chetan Pawar. This time comes to him, then cover driving off his back foot, not a plenty of power. 1-2 score now. 31 for the loss of 6 wicket. Next match, Mapoli won the toss, chose to the field first, then Maggie 11 and NR Bordpara. One of the big match. Akhtar, left arm round wicket. This time Trevor on the up, couple of bounces to long off, and with the stroke batsman through for one, and that marks end of the 5th over. Krishna Sport nowhere near the picture. Score is 32 for the loss of 6 wicket. मी तर म्हणेन की मिशन इम्पॉसिबल जवळपास विजयाच्या दारात उभा आहे। बी ने संघात संपलं तर वावगा ठरणार नाही, कारण 80 धावांचं लक्ष्य आहे। देखिए हवाई जहाज इस वक्त भादौर की फजाओं से गुजरता हुआ आने वाले कई बैट्समैन अगले मैच में जो वहां पहुंच सकते हैं। फिर रविश बॉन्ड हो, जयेश पाटिल हो, भावेश पवार हो, हेमंत अडड हो, हेलीकॉप्टर बैट्समैन महेंद्र माघे हो। खेल की शुरुआत होती हुई आप देख रहे हैं क्रिकेट के रंग महेंद्र स्पोर्ट्स के संग। गेंदबाजी के लिए साइबान फक्की को बुलाया गया है। मसल्स गेंदबाज हैं, अच्छी गेंद 3 विकेटों के करीब रखा था, ऑन ड्राइव किया गेंद को डीप मिड ऑन में 1 रन, स्कोर 33 पे पहुंचा। इस बीच गेंद कॉपी बुक स्टाइल में पुश किया, 1 रन
ओवर थ्रो हुआ, 2 रन पूरे किए बैट्समैन ने। साहिबान फक्की राइट आर्म ओवर द विकेट आते हुए इस मरतबा लॉन्ग ऑन पे खेला है, फील्डर से करीब गेंद टिप्पा खाती हुई, 1 रन। साहिबान इस मरतबा बैकफुट पे गए, बहुत खूबसूरत स्क्वायर कट, पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। जगह दी थी वहां पे, मौका ताड़ा और चौका मारा। साहिबान की इन कटर गेंद थी, इस मरतबा समझ नहीं पाए थे बैट्समैन, कोई नुकसान नहीं, कोई रन नहीं। इंडियन लगभग जीत के दहाने पे पहुंचती हुई इस मरतबा इस गेंद को छोड़ दिया है और बी इंडियन ने इस मैच को जीत लिया है। कॉन्ग्रेचुलेशन बी इंडियन द कैप्टन उजैर, कॉन्ग्रेचुलेशन अबीब अंसारी, बबलू अंसारी एंड पप्पू अंसारी, एंड हार्ड लक कृष्णा इंटरप्राइजेस। आइए मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं जिन्होंने अर्धशतक जमाया, बहुत बढ़िया बल्लेबाजी की, वो हैं बाबा। बाबा आपको आगे आना है मॅन ऑफ द मॅच के लिए। आणि आम्हाला घेऊन जातोय आपणास सूत्रसंचालन कक्षामध्ये, त्या ठिकाणी सूत्रसंचालक मनोहर तरेजी सज्ज आहेत। धन्यवाद डॉक्टर गवली सर। व्यासपीठावर आपण या ठिकाणी नक्कीच आणि सन्मान करतोय। विक्रमगडचे उपसरपंच आपल्यामध्ये उपस्थित सागर विजय आळशी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। आमदार चषक 2016 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। या कार्यक्रमाचे सन्माननीय आयोजक भिवंडी महानगरपालिकेचे नगरसेवक संजयभाई म्हात्रे यांच्या वतीने स्वागत आणि सन्मान होत आहे। तसेच बाळाराम भरत लोणार समाजसेवक आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। त्यांना विनंती पुढे जा। व्यासपीठावर बाबा याला आपण भारतीय मॅचचा आवाज द्यायला विनंती असेल, आपण स्टेजवर यायचं। बाबा याने या स्पर्धेमधलं चौथं अर्धशतक पटकावलेलं आहे मनोहर तरे। हा नक्कीच चौथं अर्धशतक आणि शनेश्वर वाकडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्याला देतोय। मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जो केले ग्रुप, तसेच पांडुरंग धर्मा पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हे गिफ्ट टेम्पल द्यायचंय मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात, जे स्पॉन्सर केलेले शाखा प्रमुख सरवली पाडा बबन पाटील यांनी। तर खूप खूप अभिनंदन बाबा तुझं आणि पुढील सामन्यासाठी तुला लाख लाख शुभेच्छा। व्यासपीठावर विराजमान सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, या संपूर्ण चषकासाठी स्पर्धेतील मालिका विरास भिवंडी शरगट मोटरसायकल म्हणून इरफान भाई अन्सारी, इरफान वायरमॅन यांच्याकडून देण्यात आलेले आहे। स्पर्धेतील 40+ संघातील अंतिम विजयी संघास रोख रक्कम मान्यश्री अनिल तावरे प्रोप्रायटर कॅप्टन टेलर्स यांच्याकडून